आता या तिसऱ्या सामना सुरुवात झाली आणि यानंतर असेल टाकीगाव विपक्ष गावदेवी उसरली. आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळेल. त्यामुळे कोणी कुठेही जाऊ नका. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. ही स्पर्धा पाहत राहा. या स्पर्धेला भरभरून प्रेम द्या. केडीएच क्रिकेट संघ वाघिलवाडा आयोजित स्वर्गीय कुमार चिन्मय पाटील स्मृती चषक 2025. ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने खेळले होते. शॉर्ट असा कव्हरला फिल्डर आहे. त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि त्याच वेळेला जय यांच्याकडून मिस्टेक. तदनंतर मात्र एक रन दोन्ही फलंदाजांनी घेतली. अकाउंट ओपन झालं या ठिकाणी अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाचं. खरं तर सनीदादा ही इनिंग यादगार राहील. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, अभिनंदन तुमचं मनापासून. अप्रतिम मॅच काढली. त्यामुळे आता खरं सिनियर खेळाडूंचं महत्त्व किती आहे प्रत्येक संघामध्ये हे माहिती आहे. कव्हरचा बेताज बादशाह मैदानामध्ये प्रमोद खरत यांच्या पाठमधून कव्हर पॉइंटला पहिला खणखणीत चौकार. पहिला चौकार. कदर डीजे ब्रेक देखील आता होणार नाहीये कारण मॅडी देखील आता दुपारच्या जेवणासाठी दाखल झालेल्या आहेत. आणि एका बाजूला आमच्या रॉक्सचा प्रवीण गायकर यांनाही आपण पाहताय. पहिला चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हर पॉइंटला पाहायला मिळाला प्रमोद गरज यांच्या बॅटमधून. अजय गोंधळी यांच्या अगेन्स्ट आज फटका पाहायला मिळाला. होम ग्राउंड आहे करता चिंचपाडा संघासाठी. या होम ग्राउंडवरती नेहमी त्यांचा सराव चालू असतो, प्रॅक्टिस नेहमी करत असतात. परंतु आज त्याचा फायदा त्यांना होईल का. एका बाजूला ओवळे म्हटलं की कदर नेहमी आठवण होते विठ्ठल रखुमाई क्रीडांगण ओवळ्याचं. क्रिकेटच्या मोसमाची सुरुवात तिथे होते. इथे मिस टायमिंग आहे. फटका कव्हर्सला क्लिअर करताना मिस टायमिंग झालाय आणि त्यानंतर मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला. असं वाटलं होतं जीवनदान मिळेल प्रमोद घरत यांना. जय भोपी यांनी मात्र हा झेल टिपला. गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. जय भोपी या शतरक्षकाने पहिला विकेट, पहिला मोठा ब्रेक थ्रू मिळाला. देवांश 11 क्रिकेट मोसमाच्या सुरुवातीला चांगला खेळला, चांगला परफॉर्मन्स केला की वर्षभर त्या खेळाडूचं नेहमी त्या खेळाडूची नेहमी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये चर्चा होते आणि चांगला परफॉर्मन्सही त्याच्या माध्यमातून होतो. तसंच समालोचक असतील, पंच असतील, ज्यांना संधी मिळते त्यांनाही मात्र तिथून मात्र चांगला स्टार्ट मिळत असतो. परंतु आज ते मैदान नाही आहे. ही खरं तर एक शोकांतिका राहील ओवळेकरांसाठी, तमाम क्रीडा रसिकांसाठी. टेनिस क्रिकेटचे रती महारथी त्या मैदानावरती उतरले आणि शिस्तबद्ध क्रिकेट का असतं हे त्या मैदानाने दाखवलं. ओवळे ग्रामस्थांनी दाखवून दिलं क्रिकेटच्या माध्यमातून. आज ओवळे आणि एका बाजूला चिंचपाडा या दोन टीममध्ये खरं तर हा तिसरा फ्रेश सामना रंगतोय. आणि आज ठिकाण आहे खरं तर चिंचपाड्याचं एक क्रीडांगण, चांगलं मैदान, काळभैरव क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती हा सामना खरं तर मी रंगताना पाहत आहे. पहिला विकेट, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय विशाल गायकवाड पावा. खरं तर सातत्याने बियर्ड लुक, परंतु आज त्याच्याकडे देखील पहिल्यांदा फ्रेश वाटतं थोडासा आणि तेवढाच चांगली फ्रेश कामगिरी त्याला आपल्या संघासाठी करून द्यावी लागेल. पहिला विकेट प्रमोद यांचा बहुमूल्य मिळाला चिंचपाडा संघाला. त्यामुळे इथून भागीदारीला देखील विशेष महत्त्व दिलं जाईल. फुल टॉस बॉल यावेळेला गॅपमध्ये खेळले. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डाव्या हाताचा खेळाडू विशालच्या पाठमधून एक्सलंट शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप ज्याला म्हणता येईल. चौकार. या ओव्हरमध्ये हा दुसरा चौकार. खरं कॉपीबुक स्टाईलमध्ये हा ड्राईव्ह पाहायला मिळाला लोअर फुल टॉसवरती, जिथे होते खरं तर क्षेत्ररक्षक किरण रवी खरं तर रवी त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल झाला. सीमारेषाच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. या बॉलला देखील आपण पाहिला खरं तर बिग हिटचा प्रयत्न आहे परंतु त्रिफळा उद्ध्वस्त क्लीन बॉल. पहिला खेळाडू प्रमोद बाजारा, त्यानंतर विशाल देखील मैदानाच्या बाहेर गेला. खरतर निसर्ग ढाब्याचे सर्वे सर्वा प्रीतमदादा फडके यांच्या वतीने करंजाडे टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि त्याचबरोबरने विशाल जितेकर तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून कौतुक. या त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील स्वागत. सेकंड विकेट, आणखीन एक विकेट मिळाला. त्यानंतर रोनित. खरं तर रोनित म्हटलं की लांब लचक फटके, दमदार षटकार, चौकार मारणारा हा खेळाडू मिडल ऑर्डरला चौथ्या क्रमांकावरती आलाय. त्याला आता एक चांगली इनिंग मैदानामध्ये साकारावी लागेल.
बॅकफुटला आले, जागा बनवली आणि बॉलला जागा देखील दाखवली. खरं स्वीप कव्हरला हा फटका पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर करताना विनीतच्या पाठमधून त्या ठिकाणी खणखणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा या बॉलवरती मिळाल्या आणि या 4 रन्सच्या मदतीने पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अजनबी स्पोर्ट्स ओवळे टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली. 2 गडी बाद 13 धावा. विकेट देखील मिळाल्या पण धावा देखील आलेल्या आहेत. त्याला शॉर्ट टीम मीटिंग, कारण आज बरेच सामने आणखीन पेंडिंग आहे, त्यामुळे चिंचपाडा संघाला विनंती राहील थोडं आपण कमी वेळ घ्या. प्रत्येक संघाला ही सूचना असेल आयोजकांच्या वतीने. 5 षटकांचा सामना आम्ही वारंवार सांगत असतो. 25 मिनिटाचा कालावधी. शिस्तबद्ध क्रिकेट डिसिप्लिन देखील फार महत्त्वाचं राहील, त्यामुळे थोडं आम्हाला सहकार्य करा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. त्या ठिकाणी रत्नदीप पाटील हा खरं तर गोलंदाज आता बॉलिंग मार्कमध्ये या ठिकाणी येतोय. टी पॉइंट एंड कडून मात्र हे षटक राहील. एकाच एंडने गोलंदाजी होताना पाहायला मिळेल, कारण मैदानाचं डायमेन्शन आपण पाहिलं अगदी सरळ अँगलने जर पाहिला तर कमी लांबीची बाउंड्री आहे आणि याचा फायदा मागच्या पहिल्या सामन्यापासून फलंदाजांना होतानाही पाहायला मिळाला. आउटफील्ड टणक आहे या मैदानाचे, टणक आउटफील्ड त्याचाही फायदा फलंदाजांना होतोय. पण अशा परिस्थितीमध्ये मेडन षटक देखील पाहिलं. अर्धशतका पण 3 पाहिली आजच्या दिवसामध्ये. त्याचबरोबरीने षटकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. रत्नदीप तयार. यावेळेला क्या बात आहे, उडाया स्टँड अँड डिलिव्हर्ड होईल का हे पाहायचं आहे. बॉल डिलिव्हर्ड झालाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळाला. चांगलं टायमिंग जुळलं होतं खरं तर आशिषने, परंतु थोडीशी उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं आणि त्याच वेळेला मात्र हा बॉल विसावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अजय गोंधळे यांच्या हातामध्ये. झेलबाद झाले आशिष. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा खेळाडू बाद खरं तर मैदानामध्ये होतोय. तिसरा सामना ओवळे विपक्ष चिंचपाडा आणि हा तिसरा खरं तर खेळाडू बाद झालाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चाललाय राहुल गरत. मगाशी उल्लेख केला भागीदारी महत्वाची राहील या मॅचमध्ये. जर का भागीदारी झाली तर मात्र एक मोठी धावसंख्या उभारता येईल. टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकर बाद झाले, त्यामुळे दबाव थोडासा आहे मिडल ऑर्डरवरती. परंतु हीच संधी आहे रोहितसाठी, ही संधी आहे खरं तर राहुलसाठी. स्वतःला सिद्ध करावं लागेल. अशा क्रुशियल कंडिशनला जर का तुम्ही चांगला खेळ साकारला, चांगली इनिंग साकारली तर मात्र सातत्याने तुम्हाला चांगल्या लवकर कधी टॉप ऑर्डरला प्रमोट केलं जाईल. त्यामुळे एक मोठी इनिंग खेळण्याची एक नामी संधी आहे या दोन्ही खेळाडूंकडे. या संधीचं सोनं करतील का हे खेळाडू पाहावे लागतील. राहुल ऑन स्ट्राईक. रत्नदीप पाटील हाफ ट्रॅकर आहे. अँगल बनवण्याचा प्रयत्न होता, थोडासा वाईड लाईनच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्डमध्ये 14. 14 3 खेळाडू बाद 14 ही धावसंख्या आपण पाहता. अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमच्या माध्यमातून. दुपारचं सत्र आहे, रखरखीत ऊन आहे आणि अशात वाढलेल्या तापमानामध्ये धावांची गती वाढवेल का फलंदाज. स्विच केला बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न. हलकीशी त्या ठिकाणी आपण पाहिली हलचल पाहिली खेळाडूची आणि त्यानंतर चांगला फटका एक्झिक्यूट करताना बॅकवर्ड क्षेत्राकडे हा चौकार राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता हे फटके तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत. इम्प्रोव्हायझेशन त्याला म्हणता येईल. कधी कधी यॉर्कर बॉल त्याच्यावर तुम्हाला हेलिकॉप्टर खेळावं लागतं आणि त्याच वेळा तुम्हाला पॅडल स्वीप देखील करावं लागतं. कधी कधी रिव्हर्स देखील खेळावं लागतं आणि यावेळेला हा रिव्हर्सचा फटका होता. मागे खेळले राहुल, त्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. अंब्रेला टाईप अगदी मागे क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ताकद वापरायची होती. बॅट ड्रिल करून दाखवतात. स्क्वेअर लेगमध्ये त्यांना खेळायचं होतं, पण तो फॉलो केलं गोलंदाजाने खरं तर राहुलला. त्यामुळे चांगली गोलंदाजी मारावी लागेल. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करण्याचा मन त्याने बनवला होता. बॉलच्या मेरिटनुसार खेळ तर नक्कीच धावा येतील. शांत क्लायमेट खरं तर आपण पाहिलं, वातावरण शांत होत चाललंय. एज अँड टेकन. विकेट किपरच्या मागे फ्लाय स्लिपला सॉफ्ट डिसमिसल झाले राहुल गरत. 4था खेळाडू बाद. यशच्या हातामध्ये हा चेंडू गेला. फ्लाय स्लिपला त्याने झेल टिपला आणि या ठिकाणी 4था खेळाडू बाद झाला ओवळे संघाचा. थोडासा बॅकफुटला चालला अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ. अजूनही वेळ गेलेली नाहीये. दुसरं षटक चालू असताना मात्र हे 4 खेळाडू बाद झाले. धावांचा दबाव. हर्ष आहे त्या ठिकाणी. शॉर्ट फ्लाय स्लिप त्यांनी झेल टिपला आणि अजून एक विकेट. नव्या दबाचे खेळाडू, नवोदित खेळाडू आता मैदानाकडे दाखल होतील ओवळे संघाचे. यावेळेला आपण पाहता 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज चाललाय. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. आमच्यापर्यंत नक्कीच माहिती मिळेल. खरं तर
आदेश मुंगाजी हा खेळाडू लेट पण थेट ही माहिती आम्हाला मिळाली. आदेश मैदानामध्ये चाललेले आहेत. खरं तर षटकार चौकार येत नाही, त्यामुळे थोडी शांतता तुम्ही पाहताय त्या ठिकाणी ओळे संघाच्या खेम्यामध्ये. परंतु किमान 55-60च्या आसपास जर पहिल्या 5 ओव्हरमध्ये हा संघ पोचला तर एक सन्मानजनक टोटल म्हणावे लागेल त्या ठिकाणी ओळे संघासाठी. बॉलरसाठी मात्र थोडासा ॲडव्हान्टेज मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी पुन्हा रत्नदीप. टोटल धावसंख्या धावफलकावरती 18. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट रत्नदीपच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळाले. आदेश मुंगाजी हे भविष्य एकत्र ओळे संघाचा डाव्या हाताचा खेळाडू. पायात टाकलाय, फ्लिक केला बॉलला, ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी पाहिलं आपण. पुन्हा एकदा आदेशला 1 रन या ठिकाणी मिळेल. स्ट्राईक रोटेशन. खरं तर जेव्हा विकेट जात आहे तेव्हा सिंगल डबल रन देखील महत्त्वाचे असतात, कारण थोडासा जो विकेटचा प्रेशर असतो तो मात्र कमी होत जातो आणि जेव्हा मोका मिळेल, जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र आक्रमण देखील करण्याची संधी मिळते. आणि यावेळेला सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू रोटेशन हे देखील फार महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेशन. रोनित ट्रम्प कार्ड आहे या संघाचा. यावेळेला पुढे आले होते, इनसाइड आउट, चांगलं टायमिंग होतं आणि बॉलला लॉफ करत असताना पाठवलं लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार. हा संघर्षमय अजनबी स्पोर्ट्स ओळे संघासाठी रोनितच्या बॅटमधून षटकार. संघर्ष चालू होता, दबाव वाढत चालला होता आणि अशा परिस्थितीमध्ये रोनित दापोलकर संघाच्या मधीला धावून आला, त्याच्या बॅटमधून षटकार पाहिला आणि या षटकाराच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 25, म्हणजे या ओव्हरमध्ये 12 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. 4 गडी देखील बाद झालेले आहेत. टॉप ऑर्डरचे खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. प्रमोद गरत, त्यानंतर विशाल बाद झाला, आशिष देखील बाद झाला. तदनंतर आपण पाहिला आणखीन एक खेळाडू राहुल देखील बाद झाला. आता 6व्या क्रमांकाचा आदेश मुंगाजी आणि त्याच्या बरोबरीने रोनित दापोलकर ही जोडी मोठी भागीदारी या मैदानामध्ये करेल का? भागीदारी फार महत्त्वाची राहील, त्यांना ही भागीदारी करावी लागेल. या सामन्यामध्ये पार्टनरशिप वरती भर द्यावं लागेल. बॉलिंग मार्कवरती रवी पाटील अनुभवी खेळाडू आहे. खरं तर देवांश 11 चिंचपाडा संघाचा या टीमचे सर्व माजी सरपंच शशिकांत दादा भोईर यांचा मी आवर्जून उल्लेख करेल. या खरं तर संघाचे पुरस्कर्ते आहेत. मोठं पाडवलं असतं. अर्जुन परदेशी आज टीममध्ये आय थिंक नाही आहे. राकेश देखील टीममध्ये नाही आहे. अनुभवी खेळाडू संघातील प्रमुख खेळाडू नाही आहेत, त्यामुळे थोडासा फायदा ओळे संघात देखील मिळेल. आणि यावेळेला देखील आपण पाहिला गती होती, लाईन खराब होती, डाव्याच्या बाहेर, पंचांचा इशारा, वाईट बॉल. प्रत्येक सीझन वाईज ठाणे खरं तर ठाण्यामध्ये आपण जर का गेलं तर अलीकडच्या कालखंडामध्ये नियम बनवला त्यांनी. दरवर्षी प्रत्येक वर्षी 20 खेळाडूची नावं तुम्ही कमिटीकडे द्या आणि जे 20 खेळाडूची नावं कमिटीकडे जातील ते खेळाडू त्याच संघामधून खेळतील. गावातले 4 संघ जरी असले तरी एका संघाचे 20 खेळाडू पूर्ण वर्षभर त्याच संघातून खेळतील. हा एक नियम फार महत्त्वाचा आहे. कधी कधी आपण पाहिला लो गट हाय गटमध्ये आपल्याकडे काही प्लेयर डिवाइड होत आहेत, होतं तसं नाही आहे. एका संघामध्ये 1 वर्षभर तेच खेळाडू खेळते जी 20 नावं कमिटीकडे गेली असेल. असे खरं तर रूल्स खरं तर यायला हवेत प्रत्येक परिसरामध्ये. सिंगल आली आणि स्ट्राईक रोनितला दिली. सेन्सिबल खरं तर क्रिकेट आदेशचं जास्तीत जास्त स्ट्राईक आता रोनितला कशी मिळेल, कारण रोनित आक्रमक खेळाडू आहे. पुन्हा एकदा सन्मान दिला. विजय त्या ठिकाणी आहेत. थोडासा हेल्दी खरं तर बॉडी लँग्वेजचा खेळाडू आहे, त्यामुळे ॲडजस्टमेंट त्याला करता आली नाही. विजयला समोर त्याचा टप्पा पडला होता आणि त्यानंतर बॅकअपसाठी खेळाडू होते. 2 धावा आल्या या बॉलवरती. 2 रन्सच्या मदतीने टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 29. रोनित प्रयत्न करतोय, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात आणि यावेळेला हे रोनितचे प्रयत्न मात्र ओळे संघासाठी फार महत्त्वाचे राहतील. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न होता. मिड विकेटकडे अलॉंग विथ कार्पेट फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग नाही आहे. सेकंडचा कॉल थोडी हुलकावणी दिली होती आदेशने, मग तो रोनितनं नकार दिलाय. हे देखील योग्य राहील, कारण ऑलरेडी 4 खेळाडू बाजलेत ओले संघाचे. त्यामुळे इथून जर का आणखीन विकेट्स गमावल्या तर मात्र दबावामध्ये येईल हा संघ. खारकोपर संघ आज आपण पहिला 9 खेळाडू बाद झाले होते. ऑलआउटच्या उंबरट्यावरती आला होता आणि धावांचा पाठलाग करताना त्या ठिकाणी करंजाडे संघासमोर त्यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं. मागचा सामनाही आपण पाहिला हाय व्होल्टेज पूर्णपणे चुकला होता खरं तर जुई संघाच्या वाट्याला. शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः सामना फिरवला होता. लेंथ बॉल, परंतु लेग स्टिकच्या बाहेर चालला, डाव्याच्या बाहेर वाईड बॉल.
पंचांनी घोषित केलं. आणखीन एक रन त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त रन्स देखील महत्त्वाचे असतात. जेव्हा सामना अगदी क्लोज येतो सेकंड इनिंगमध्ये रन बॉल, तेव्हा मात्र याच अतिरिक्त धावा त्या संघासाठी डोकेदुखी ठरत असतात. आणि यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रामध्ये भर पडली. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा स्कोर कार्डवरती 31, 4 गडी बाद 31 धावा. दुपारच्या सत्रामध्ये स्मशान शांतता. यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये बॉल टाकलाय. विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल. दबाव टाकायचा आहे प्रतिस्पर्धी संघावरती. रवी पाटीलला पाचारण केलं संघ नायकाने, अनुभवी खेळाडूला. आणि आतापर्यंत रवीने चांगली गोलंदाजी देखील करून दाखवली. बिग हिट आहे मिड विकेटमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये चांगली फिल्डिंग. खरं तर थोडंसं लेझी सुस्तावलेलं शतरक्षण होतं, परंतु नशीब चांगलं होतं. बॉल थांबला. अतिरिक्त बाउन्स घेतला असता तर कदाचित त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेच्या पलीकडे गेला असता. यावेळेला तुम्हाला बॉलवरती चार्जअप व्हावं लागतं. पुढे येऊन बॉलला स्टॉप करावं लागतं. त्याने वाट पाहिली, परंतु नशिबाची साथ त्यांना लाभली. 2 धावा आल्या ओवळे टीमला. हळूहळू मात्र धावांचा डोंगर पुढे घेऊन चाललेत. खरं तर ओवळ्याचे खेळाडू मैदानामध्ये आदेश आणि त्याच्याबरोबर रोनित. मग टॉप ऑर्डरचे खेळाडू अजूनही मैदानामध्ये असते तर मात्र चित्र वेगळं असतं. परंतु बॉलिंग चांगली, फिल्डिंग चांगली, त्याच्या जोरावरती हा दबाव थोडासा ओवळे संघावरती. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती 34. खेळाडू बाद झाले 4. यानंतरचा सामना टाकीगाव संघाचा संघनायक आणि गावदेवी उसारली टीमचा संघनायक. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. समर 11 टाकीगाव विपक्ष गावदेवी उसरली. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 3 दिवसीय स्पर्धा 24 संघांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं आयोजकांच्या वतीने. आणि खरं तर आपण पहिला शिस्तबद्ध आयोजन आहे. फक्त सर्व संघांना आयोजकांच्या वतीनं मी विनंती करेन, वेळेवरती या ठिकाणी या. उद्याचा देखील लॉट्स तितकाच तगडा तुम्हाला पाहायला मिळेल. 3 दिवस या स्पर्धेचा तुम्हाला आनंद घेता येईल. या मैदानावरती काळभैरव क्रीडांगण चिंचपाडा अप्रतिम असं हे क्रीडांगण आहे. पहिल्या फेरीमधला 3रा सामना चालू आहे. पहिली लढत आपण पाहिली होती हिमांशू 11 गावदेवी जुई विपक्ष निशांत 11 दादरपाडा. त्या लढतीमध्ये जुई संघाने पराभूत केलं होतं दादरपाडा टीमला. सेकंड मॅच खारकोपर विपक्ष करंजाडे. त्या लढतीमध्ये करंजाडे संघाने खारकोपर टीमला पराभूत केलं. विनर ही लढत पाहिली जुई विपक्ष करंजाडे. हा सामना हाय व्होल्टेज झाला, अटीतटीचा झाला आणि त्या लढतीमध्ये सनी कैकाडे यांचा करंजाडे संघ जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. हा 3रा सामना पहिल्या फेरीमधला. यानंतर आणखीन एक सामना असेल टाकीगाव समर 11 टाकीगाव विपक्ष गावदेवी उसरली. चला थोडं स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या. 2 ऑफिशियल पंच जीवन गावण आणि त्यांच्या बरोबरीने वाघिलवाडा संघाचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू भागेश सुरते. सूरज पाटील, भागेश सुरते, प्रतीक सुरते हे खेळाडू खरं तर आपण पाहिले या संघाचे मजबूत खरं तर बॅकबोन देखील त्यांना म्हणावं लागेल. या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत, त्यांचं भरपूर मोठं योगदान राहिलं. सुरुवातीला लालचंद गावण, जीवन गावण, सचिन भाई असेल, किरण मडवी करता याही खेळाडूंचा मी उल्लेख करेल. कुमार असतील अनुभवी खेळाडू, परंतु त्यानंतर मात्र यंगस्टर त्यांनी मात्र प्रभावित कामगिरी केली आहे वाघिलवाडा संघासाठी. आणि आज आपण जर पाहिली चर्चा राहते या संघाची सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. 4थं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय अक्षय केणी, टीम कॅप्टन अक्षय केणी. चला थोडं स्पीडअप करा कृपया, विनंती राहील. चिंचपाडा संघाच्या शतरक्षकांना थोडं स्पीडअप करा. अक्षय केणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 34. 4 गडी बाद 34 धावा. शेवटची 2 षटकार, या 2 षटकांमध्ये आक्रमणच करावं लागेल फलंदाजांना. किमान 20+ धावा. पहिला हाफ ट्रॅकर फिरून मारलाय. एलिव्हेशन मिळालं होतं पण डिस्टन्स क्लिअर झालेला नाहीये. फटका फसलाय आणि आणखीन एक मोठा धक्का बसलाय अजनबी स्पोर्ट्स ओवले टीमला. खेळाडू बाद झालाय आदेश मुंगाजी. बॅक टू द डगआउट. अपेक्षित बाउन्स आणि अपेक्षित लेंथवरती हा बॉल आदेशला मिळाला होता, परंतु इथे फटका त्याचा कमकुवत होता असं म्हणायला हरकत नाहीये. झेल टीमला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू बाद झाला आदेश. हा 5वा धक्का असेल. जवळजवळ अर्धा संघ गारद झालाय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाचा. मनोज दापोलकर या टीम मधला आणखीन एक प्रमुख खेळाडू मैदानाकडे चाललाय. रोनित दापोलकर, मनोज दापोलकर ही जोडी आता खरं तर आता वेगळे रंग भरतील की या सामन्यामध्ये पाहावं लागेल. क्रिकेटमध्ये काही होतं, कधीही सामना फिरतो आणि पहिल्या सत्रामध्ये फ्रीडम आहे. चांगली बॅटिंग करून एक मोठी धावसंख्या उभारण्याचं स्वातंत्र्य आहे या खेळाडूंकडे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारतील का हे खेळाडू पाहावं लागेल. मैदानामध्ये मनोज आलाय. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला
गोलंदाज आपण पाहिला अक्षय केणीला आणि यावेळेला मनोज मैदानामध्ये आलाय. 5 खेळाडू बाद झाले. 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 34 फक्त 34 धाव फलकावरती. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली आहे मॅचमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, त्याच वेळेला शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला डीपमध्ये एक फिल्डर उभा आहे, वाईड इस्ट लॉंग ऑन. त्याच वेळेला आपण पाहिला का तर लॉंग ऑनमध्ये एक फिल्डर उभा केला, लॉंग ऑफ. फिल्डिंगची व्यूहरचना हाफ ट्रॅकर ऑन द राईस खेळले, उंची घेत असताना अंतर देखील कापलंय. पहिला बॉल फेस केला मनोज आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलं अक्षय केणीचं. षटकार ठोकलाय मनोज दापोलकर या खेळाडूने. मस्ट लीडर चांगलं होतं, अगदी सरळ खेळले. ज्या गोष्टीचा उल्लेख पहिल्या मॅचपासून मी करतोय, डायमेन्शन या मैदानाचं, त्याचा खरं तर फायदा घेतला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता, चांगलं टायमिंग, षटकार त्या ठिकाणी पाहिला. मनोजच्या बॅटमधून 40 धाव फलकावर दिल्या. अजून 10 बॉल बाकी आहेत. किमान 20+ रन इथून जरी आल्या, 60च्या आसपास पोहोचला तर हा सामना रफ अँड टफ होईल, यातील मात्र शंका नाहीये. प्रयत्न करतात त्या ठिकाणी मनोज, त्यांच्या बॅटमधून षटकार. यावेळेला थोडे सफल झाले होते, मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं कमबॅक, लेग ब्रेक, थोडासा कटरचा वापर अक्षय केणीकडून पाहिला. यावेळेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू टाकत असताना हा खेळाडू 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केला. 1 विकेट अक्षयच्या खात्यामध्ये गेलाय. अजून 9 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट खेळले, बॉल चला कव्हर, पॉइंटला गॅप मध्ये फटका. क्या बात आहे, लाजवाब स्ट्रोक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे फटके दुर्मिळ होत चाललेले आहेत, पण यावेळेला मनोजचा क्लास पाहिला. या फटक्यामध्ये 4 धावा आल्या. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 44. 5 गडी बाद 44. चला, समर 11 टाकीगाव संघाचा संघनायक या ठिकाणी अवेलेबल झाला. मी विनंती करेल, गावदेवी उसरली संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. आणखीन एक मोठी लढत असेल यानंतर. पनवेल विपक्ष उरण, 2 तालुक्याचे हे 2 संघ. टाकीगाव, चैतन्य, स्वप्नील कार पाटील, निहाल, प्रबंजन करतर जबरदस्त खेळाडू या टीममध्ये आहेत. एका बाजूला उसारली संघ असेल, पुन्हा एकदा हॅमर करायचं होतं, पण तो प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन नाहीये. यावेळेला विसेपमध्ये खेळत असताना आणखीन एक सिंगल. अरुण भगत, कॅप्टन उसारली, त्यांचंही आगमन. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाव फलकावरती पाहायला मिळतील आतापर्यंत 45. रोनित सिक्सर किंग, क्या बात आहे. मोठी बॅटिंग साठी ओळखला जातो, मोठी इनिंग साठी ओळखला जातो, परंतु यावेळेला स्टेप आउट झाले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, लास्ट बॉल. अक्षयने मात्र कमबॅक केला. तर 1 षटक बाकी आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावर देत, 5 गडी बाद. आता शेवटचं निर्णायक षटक. आज रेकॉर्ड झाला खरं तर एका षटकामध्ये. मगाशी अतुलने जवळजवळ धावा कुठल्या होत्या, 33. जय चव्हाण जो ज्याने 5 पूर्ण केला होता या स्पर्धेमध्ये, त्याच्या विरुद्ध अतुलने 33 धावा केल्या होत्या. खरं तर हे रेकॉर्ड्स आज पाहायला मिळाले. आणि यावेळेला 1 षटक बाकी आहे. 1 षटक जर का लांब लचक झालं, मोठ्या धावसंख्येचं आलं, तर मात्र थोडासा कॉन्फिडन्स वाढेल अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाचा. चला, फिल्डिंग लावून घ्या. देवांश 11 चिंचपाडा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण फील्ड पोझिशन लावून घ्या. अंतिम षटक. अंतिम षटक कोणता गोलंदाज येईल हेही पाहावं लागेल. अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील हे देखील पाहावं लागेल. KDH क्रिकेट संघ वाघिलवाडा आयोजित कैलासवासी कुमार चिन्मय पाटील स्मृती चषक 2025 त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी काळभैरव मैदान क्रीडांगण चिंचपाडा यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. स्थलांतरित झालेली ही गावं क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र येताना पाहायला मिळाली. लास्ट ओव्हर सेकंड स्पेल रवी पाटील, ज्याने खरं तर 3रं षटक टाकलं होतं, त्याच्यावरती विश्वास संघनायकाने दाखवला. सेकंड स्पेलसाठी पुन्हा एकदा रवीवरती विश्वास. परंतु यावेळेला मनोज 6 बॉल, डू ऑर डाय. जास्तीचा स्ट्राईक रेट दाखवत तुम्हाला आता 6 चेंडू फेस करावे लागतील. आणि स्ट्राईक रेट कधी वाढेल, जेव्हा षटकार चौकार येतील तेव्हा. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल तेव्हा तुमचा स्ट्राईक रेट वाढेल. आणि हाच प्रयत्न मैदानामध्ये करायचा आहे खरं तर मनोज दापोलकर आणि एका बाजूला रोनित दापोलकर या दोन्ही फलंदाजांना. चला, घाई करा प्लीज, भरपूर वेळ वाया चाललाय. आणखीन बरेच सामने आजच्या दिवसामध्ये पेंडिंग आहेत. यानंतर टाकीगाव विपक्ष उसारली, तदनंतर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना, तिसऱ्या फेरीमधला एक सामना, म्हणजे 4 सामने इथे कव्हर केले जातील. फिरून मारलाय बॉलला नटरंग स्टाईलने.
लेंथ लवकर रीड केली आणि त्यानंतर मात्र दिशा दिली बॉलला. लॉंग लेगला क्लिअर करताना बॉल चालला दणदण करत सीमा पार. चौकार, मस्ट निडेड 4. चौकार इथे आलाय. 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ. अजून 5 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. चिंचपाडा संघ मैदानामध्ये खेळतो. आमच्या समवेत आमचे स्कोरर उमेश दादा भोईर नामांकित खरं तर स्कोरर आहेत. माथेरानची स्पर्धा, बिग बॅश सारख्या स्पर्धा, अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांना आपण स्कोरिंग करताना पाहिलं आणि याही वेळेला स्कोरिंगमध्ये चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून मिळतं आहे. या स्पर्धेला 49 वरती ओवळे संघ आलाय. पूल करत असताना शॉटॉन पूल केलाय. उंची घेतली, अंतर कापेल का? अंतर कमी कापलंय आणि पुन्हा एकदा झेलबाद झालेत खेळाडू. मनोज आदेश ज्या पद्धतीने बाद झाला तसाच या ठिकाणी आपण पाहिला. मनोज हा खेळाडू देखील बाद झाला. काऊ कॉर्नर रिझनकडे आपण पाहिला, त्या ठिकाणी हा फटका सजवला होता, उंची घेतली होती, डिस्टन्स कमी क्लिअर केलं, झेलबाद झाले मनोज दापोलकर. 49ला 6 ही परिस्थिती मैदानामध्ये आहे. न्यू बॅटर सनी गायकवाड हा खेळाडू आता मैदानाकडे चाललाय. 4 चेंडू बाकी आहेत. रत्नदीपने हा झेल टिपला. आता 4 बॉल बाकी आहेत. या 4 बॉलमध्ये 1-2 मोठे जरी फटके आले, मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 60च्या आसपास पोहोचला ओवळे संघ, तर हा सामना तुम्हाला रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. 49 धावा धावफलकावरती आहेत, कारण या क्रीडांगणावरती कोणतेही टार्गेट, कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल, 75चा पाठलाग करताना अक्षरशः घाम फुटला होता त्या धावा वाचवताना करंजाडे टीमला. 119 धावांचा हायस्ट या मैदानाचा आहे आजवरचा. आजवर जेवढ्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये 119 हा उच्चांक राहिलाय. क्या बात आहे. स्वीट साऊंड पिक केला बॉलला आणि पाठवला लॉंग ऑफच्या पलीकडे. सीमा पार षटकार, अफलातून टायमिंग. 55 धावा धावफलकावरती आल्या. बघा, ज्या धावा आता सनीच्या बॅटमधून येतील, रोनितच्या बॅटमधून या क्षणाला येतील, त्याच धावा ओवळे संघाचा आत्मविश्वास वाढवतील. लास्ट मुमेंटला शेवटच्या षटकामध्ये येणाऱ्या धावा प्रत्येक टीमला किंवा प्रत्येक खेळाडूला साठी मात्र फार महत्वाचे असतात. इथे मात्र हा षटकार आला सनीच्या बॅटमधून. एवढा मागे सनीला का ठेवला? जबरदस्त फटका त्याने ठोकलाय अफलातून. सर नवीन बॉलची आपण पूर्तता करा. बघा, वॉल फेन्सिंगच्या पलीकडे रेल्वे ट्रॅक आहे समोरच्या दिशेला आणि तिकडे गेलेले चेंडू पुन्हा परत येत नाहीये, त्यामुळे नवीन चेंडू पण लगेच द्या. यस, मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. षटकार आला. 55 धाबा. आणखीन 3 बॉल बाकी आहेत. सनी प्रयत्न करतोय, पुन्हा पायात टाकलाय. जास्त पुढे आले होते. मागचा बॉल अगदी जागेवरून थोडासा त्या ठिकाणी पुढे पिक केला होता बॉलला. मैदानामध्ये तुम्ही जेव्हा बॅटिंगसाठी जाताय तेव्हा तुमचा हेड करता, तुमची पोझिशन जर का बॉलपर्यंत तुमचा बॅलन्स गेला, डोकं अगदी पुढे गेल्यानंतर शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला ताकद त्या ठिकाणी येते बॉलमध्ये. टायमिंग चांगलं होतं आणि यावेळेला 1 रन मात्र या ठिकाणी आली. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा गती होती, लाईन खराब होती. डाऊन द लेग, वाईड बॉलचा इशारा. हे षटक देखील आता लांबलचक होत चाललंय. रवी यांचं सेकंड स्पेल. पहिल्या षटकामध्ये रवीने धावा खर्च केल्या होत्या तब्बल 9 आणि यावेळेला थोडंसं रवी मागडा ठरतो. 1 चौकार 1 षटकार या ओव्हरमध्ये पाहिला. पुन्हा एकदा गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेट, LBW. बॉलची हाईट अतिशय योग्य होती. टप्पा पडला, खाली राहिला आणि इम्पॅक्ट लाईन चांगलं होतं, डिरेक्शन अतिशय योग्य होतं आणि त्याच वेळेला आपण पाहिला पंचाने LBWच्या स्वरूपात खेळाडू बाद म्हणून घोषित केलाय. भरपूर विकेट्स गमावल्या ओवळे संघाने. पार्टनरशिपच झालेली नाहीये मोठी 2 खेळाडूंमध्ये. विराट गायकवाड मैदानामध्ये चाललाय. अंतिम बॉल तो फेस करेल. शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा बॉल. विराट गायकवाड मैदानामध्ये आलेला आहे. निर्णायक चेंडू. रवी पाटील यांचा धावा स्कोअरकार्डमध्ये आहेत आतापर्यंत 57. लेफ्ट केला बॉलला, परंतु दांडी उद्ध्वस्त झाली आहे, बेल्स खाली पडली आहे. हा निर्णय चुकीचा होता या ठिकाणी विराटचा. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलमध्ये रवीला मिळाला विकेट. क्लीन बॉल झाला खेळाडू विराट आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती आल्या. तर येणाऱ्या 30 बॉलमध्ये, येणाऱ्या 5 षटकामध्ये देवांश 11 चिंचपाडा संघाला बनवायच्यात 58. या अगोदर आपण जाऊया टॉसकडे. समर 11 टाकीगाव विपक्ष गावदेवी उसारली. समर 11 टाकीगाव आणि गावदेवी उसारली या 2 टीममध्ये टॉस केला जाईल. चला, दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. रोशन पाटील बाळा,
आराध्य केक शॉपचे प्रोप्रायटर रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते मी टॉस घेत आहोत. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्या. आराध्य केक शॉपचे प्रोप्रायटर रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. यस, कॉल कोण करतोय? टाकीगाव आणि उसारली. अरुण हेड कॉल अँड इट्स अ हेड. अरुण थांबायचं आहे. टॉस जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय काय असेल? फक्त बोल सर. टॉस जिंकलाय, काहीच बोललेलं नाहीयेत, त्यामुळे निर्णय आम्हाला लवकर कळवा. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला लवकरात लवकर सलामीवीर खेळाडू मैदानाकडे पाठवा. मैदान की तरफ जहां पर पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए टीम अजनबी स्पोर्ट्स ओले ने रन बनाए 57 और 58 रनों का लक्ष्य का पीछा करना है. वहां पर देवांश 11 चिंचपाड़ा टीम को. और चलिए मैदान के अंदर 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज यंगस्टर चेहरे यहां पर नजर आते हुए 2 सलामी ध्रुव भोईर और रत्नदीप. क्या बात आहे. रत्नदीपचा आज आपण तिलक सेरेमनी पाहिलात. 2-3 दिवस झाले. शुभेच्छा असतील तुम्हाला. तो 57 रनों का 57 रन ठोककर 58 रनों का लक्ष्य का खड़ा कर दिया है. और उस लक्ष्य का पीछा करते हुए दुर्वेश और रत्नदीप ये 2 ओपनर्स आ चुके हैं. स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करेंगे. वहां पर रत्नदीप और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज दुर्वेश. और गेंदबाजी कमान संभालने के लिए विशाल गायकवाड़ पावा लेफ्ट हैंडर गेंदबाज है. लक्ष्य पहले ये मेरे ख्याल से रोशन छोटा है. इससे पहले 3 मैचेस हमने देखे और तीनों के तीनों मैचेस में भी 60 के अधिक मार रन देखने को मिले. और ये 57 ठोककर 58 का टारगेट इस सीजन की शुरुआती अगर दौर की बात करेंगे ये दोनों भी टीमें एक दूसरे के सामने जरूर टकरा रही है. वैसे पिच होम ग्राउंड है वहां पर चिंचपाड़ा देवांश 11 की. लेकिन इस होम ग्राउंड के ऊपर क्या मेहमान उनके सामने किस तरीके का परफॉर्मेंस देगी अजनबी स्पोर्ट्स ओले टीम. पहली गेंद जड़ में डालने का प्रयास. ऑन साइड में मोड़ दिया. मिडॉन में फील्डर मौजूद.
38 सर्कल में 1 रनों के साथ पारी की शुरुआत नजर आती हुई और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल लग चुका है 1 रन। बेहतरीन शुरुआत बल्ले के साथ, जब गेंद आती है बल्ले के पर गेंद लगती है, सिंगल बल्ले के साथ आती है तो कॉन्फिडेंस लेवल बढ़ जाता है। शुरुआत जबरदस्त नजर आती हुई 1 रनों के साथ खाता खोला बल्लेबाज रत्नदीप पाटिल ने और अब स्ट्राइक एंड पर आएंगे बैट्समैन दुर्वेश भोईर। अच्छा शॉट है, फील्डर है मौजूद वहां पर, बाउंड लाइन की तरफ प्रोटेक्शन। 38 जो सर्कल है, पावर पे का ओवर है, उस पावर पे में आमंत्रित किया है कप्तान ने विशाल गायकवाड़ को। 1 रन एक और सिंगल जुड़ती हुई दोनों भी बल्लेबाजों ने खाता खोला है। दोपहर का सत्र ठीक 3:15 बजे का समय यहां से बीतता जा रहा है। रनों की जो आपत्ति है वो मात्र कम होती नजर आ रही है, क्योंकि सुबह के 3 मैचेस हमने देखे, वो तीनों के तीनों मैचेस में ताबड़तोड़ बल्लेबाजी, 3 अर्धशतक, और खास करके एक ही मैच में हमें 2 अर्धशतक देखने को मिले। अच्छी गेंदबाजी, लाइन और लेंथ के साथ फेंकते हुए सलामी दोनों ओपनर्स के खिलाफ विशाल। वो बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, शायद फील्डिंग खराब है, विकेट कीपर के पीछे, आउटफील्ड भी थोड़ी सी धीमी नजर आ रही है, लेकिन अंतिम क्षणों में गेंद को जरूर रोका। तीसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता था, अगर प्रमोद वहां पर गेंद को पकड़ते, डायरेक्ट हिट करना भी उन्हें पड़ सकता था, लेकिन चलिए किस्मत ने साथ दिया। 3 रन तब तक पूरे होते हुए और 3 रनों की मदद से देवांश 11 चिंचपाड़ा टीम का स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 5 रन। 58 रनों का लक्ष्य का पीछा लेकर मैदान के अंदर ये 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज खेल रहे हैं, और जब आप बड़े लक्ष्य का पीछा करते हो तो निश्चित तौर पर आपकी पार्टनरशिप महत्वपूर्ण होती है किसी भी टीम के लिए, किसी भी 2 युवा प्रतिभावान खिलाड़ियों के लिए, और कहीं ना कहीं ये पार्टनरशिप धीरे धीरे आगे बढ़ाने का प्रयास करना चाहेंगे दोनों बल्लेबाज। फुल टॉस बॉल, खराब स्ट्रोक है ये, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी आते हुए कोई चूक नहीं, और इसी के साथ बैट्समैन होंगे आउट। खिलाड़ी के तौर पर क्या बढ़िया क्रिकेट उन्होंने खेला था, और दोनों तरफ अगर बात करेंगे वही कि वो खिलाड़ी मैन ऑफ द सीरीज की रेस में हमें देखने को मिला था। ये चैतन्य सूरज आपको यहां पर आमंत्रित कर रहे हैं, आपका स्वागत है। नए बैटर मैदान के अंदर आते हुए बल्लेबाजी के लिए सुमित पाटिल। तो सुमित पाटिल बिल्कुल आते हुए बल्लेबाजी के लिए नंबर 3 के पोजीशन पर। अच्छा कमबैक वहां पर विशाल गायकवाड़ की ओर से। लेफ्टी के खिलाफ जब राइटी का इस्तेमाल है तो थोड़ा सा कठिनाई जो होती है। अब यहां पर इस लेफ्ट हैंडर गेंदबाज ने पूरी तरीके से परेशानी में डाल दिया, परेशानी में डाल दिया है इस राइट हैंड बैट्समैनों को। फुल टॉस बॉल आती है, बड़े शॉट पे तब्दील करना चाहते थे, शॉट एक्स्ट्रा कवर में, और फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग, वहां पर केवल 1 ही रन मिलेगा। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन वहां पर नजर आ रहा है। पिछली गेंद के ऊपर, पिछली जो गेंद थी फाइनली की तरफ, बाउंड्री की तरफ गई थी, वहां पर थोड़ी सी मिसफील्ड हुई, वरना वहां पर भी सिर्फ 1 ही रन बन सकता था। ये छोटे छोटे रन है वो बहुत इंपॉर्टेंट रहते हैं। जिस तरीके से ऐन मौके पर करंजाड़े टीम ने भी गलती की थी, सनी कैकाड़ी के ओवर में ओवर थ्रो किया था, जो कि उठाया था, वहां पर रनआउट का चांस बन सकता था, वहां पर पूरे 6 मिले, लेकिन फिर भी जुई टीम वो मुकाबला नहीं जीत पाई। पावर प्ले का पहला ओवर विशाल गायकवाड़ की ओर से, जड़ में डालने की कोशिश, शॉट्स पर लेकर अंपायर के बगल में से निकालना चाहते थे खिलाड़ी, मौजूद है वहां पर, केवल 1 ही सिंगल मिलेगा। बेहतरीन ओवर, पावर प्ले का पहला ओवर समाप्त हो चुका, और पहले ओवर की समाप्ति के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर देवांश 11 चिंचपाड़ा। लक्ष्य है टोटल 58 रनों का, यानी कि अब 24 गेंदों में चाहिए 51 रनों की आवश्यकता।
नए गेंदबाज आदेश मुंगाजी बॉलिंग मार्ग पर आते हुए सेकंड पावर पे में कप्तान ने जल्दी प्रमोट किया अपकमिंग यंगस्टर को, युवा खिलाड़ी को, प्रतिभावान खिलाड़ियों को यहाँ पर हमेशा सक्षम बनाने की ताकत अजनबी स्पोर्ट्स ओनली टीम में रहती है। पहले सीनियर गेंदबाज विशाल गायकवाड़ ने पावर प्ले का ओवर संभाला। पिछले साल विशाल गायकवाड़ कुछ 2 सालों से इंजर्ड थे, वो नहीं क्रिकेट खेल पाए, लेकिन इस सीजन की शुरुआत जबरदस्त नजर आती है। मिस टाइमिंग स्ट्रोक है लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी थे राहुल खरत जिनके द्वारा ये कैच छूटा है। एक और बड़ा झटका लग सकता था। एक तरफ हम बात करेंगे राकेश, अर्जुन, रोहन, उसी के साथ साथ विजय, ये महत्वपूर्ण खिलाड़ी है देवांश 11 चिंचपाड़ा टीम के, और कहीं ना कहीं सुमित एक ताकतवर बल्लेबाज है, इनमें भी क्षमता है बड़े स्ट्रोक भागने की। स्लो ओवर 1 किया था इस गेंद को, जहां पर बीट हुए बल्लेबाज डॉट बॉल की समाप्ति। देखिए जिस तरीके से राकेश पिछले कई सालों से अगर इतिहास देखेंगे, जब आते थे निरीक्षण विभाग में, ताबड़तोड़ बल्लेबाजी, अर्धशतक उनके बल्ले से हमें देखने को हमेशा मिलते थे। लेकिन थोड़ी सी जॉब की वजह से अर्जुन होंगे, उन्हें थोड़ा सा प्रैक्टिस के लिए समय नहीं मिलता, लेकिन जब संडे हो तो उन्हें जरूर खेलने के लिए आना चाहिए। एक सीनियर खिलाड़ी की हमेशा टीम में जरूरत रहती है। और बड़ा शॉट खींच लिया, लपेट लिया है और सीधा गेंद छाई सीमा रेखा पार, 6 रन। और 6 की मदद से आगे बढ़ती हुई 14 रनों के ऊपर फुल टॉस बॉल थी, सीधा खेल दिया लॉन्ग ऑन की तरफ, सिर्फ 1 रन वहां पर मिलेगा। सोच अच्छी है, छक्का आने के बाद सिंगल डबल के ऊपर ध्यान केंद्रित करना भी बहुत ही महत्वपूर्ण होता है, और कहीं ना कहीं यही कुछ देखने को मिला। 1 रनों के साथ छोर बदलेंगे, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे सलामी बल्लेबाज रत्नदीप पाटिल। सोबर 1 गेंद, बेहतरीन लाइन और लेन, चालाक है गेंदबाज, कम उम्र में इन्हें जरूर स्लो ओवर 1 गेंदों को सीखा। ये होता है जब आप युवा प्रतिभावान खिलाड़ी होते हैं, तो आपके कप्तान जब आपके ऊपर भरोसा दिखाते, वो भी पावर प्ले के ओवर में रोशन आसान नहीं है किसी भी अपकमिंग यंगस्टर को। स्लो ओवर 1 गेंदें लगातार नजर आ रही है, बेहतरीन गेंदबाजी आदेश की ओर से। एक छक्का जरूर मिला उनके ओवर में, लेकिन उसके बाद ये कमबैक उनका नजर आता हुआ। 1 रन तो जरूर पूरा, फील्डर मिड विकेट का आता हुआ दूर से रोकी मरा रन है, रनआउट की चांस बन सकती है। चलिए कवर के लिए खिलाड़ी थे, वरना ये 4 और बनते। 2 रन मिलेंगे, 2 के साथ यहाँ पर ओवर की भी समाप्ति। मैंडेटरी पावर प्ले के दोनों भी ओवर समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद देवांश स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 17, लक्ष्य है 58 रनों का, यानी कि जीतने के लिए अब मेरे ख्याल से चाहिए आने वाली 18 गेंदें, और 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता। जबरदस्त सुना आपने, लेकिन ये संगीत गुनगुनाते हुए सुमित पाटिल को भी आपने देखा। अभी आपकी शादी भी हो चुकी है, तो ये संगीत ना बाप गाए तो बेहतर होगा। लपुंछा पुन तुझ्यावर प्रेम झालाय, दादर पडा गाव की जमाई राजा, क्या बात है। जावे बापू म्हणतर अवघड जागेचं दुःख नसतं मॅडी। तो चलिए यहाँ पर पलटवार करने का प्रयास आप फिर से एक बार कप्तान ने आमंत्रित किया है। सेकंड स्पेल का कोटा और टीम की ओर से तीसरी व्यक्तिगत दूसरी ओवर का मारा करेंगे गेंदबाज विशाल गायकवाड़ उर्फ पाबा, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। बढ़िया स्विंग एंड मिस होते हुए बल्लेबाज, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। इस बैटिंग पैराडाइज विकेट के ऊपर अगर 58 का लक्ष्य आपको कठिन लग रहा है तो ये आपकी गलती है। तीनों मैचेस आप देख सकते हैं हाई वोल्टेज नजर आए, 70 से अधिक रन बने, फिर 1 बॉल में 4, 1 बॉल में 6, 2 में 12, ठीक है ऐसे मुकाबले हमें देखने को मिले। 6 हुए नहीं अभी तक किसी भी टीम को, तीनों के तीनों मैचेस हाई वोल्टेज हुए और फर्स्ट बैटिंग करने वाली टीमें जीते। क्या यहां पर कुछ एक नया मोड़ नजर आएगा? व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, लेग स्टंप से बाहर, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर मूव्स ऑन 18 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 58 का लक्ष्य है। अभी भी जीतने के लिए 40 रनों की महज आवश्यकता है। अच्छी मैच होगी, इसमें कतई संदेह नहीं है। अब तक डटे हुए सुमित पाटिल, वैसे भी आज अभी भी आने वाले बल्लेबाज रोहन है डगआउट में, खास करके बल्लेबाज विजय भी अभी शायद डगआउट में मौजूद।
दोनों भी ताकतवर बल्लेबाज है, रिवर्स शॉट्स के लिए जाने जाते हैं वहां पर विजय। और चलिए बेहतरीन गेंदबाजी। देखिए अश्विन भाई बल्लेबाज के अगर स्टैंड अप का आप देखेंगे फुटवर्क की कमी नजर आ रही है, खड़े खड़े मारने का प्रयास कर रहे हैं। और ये जो इन्हें ये पाले में अगर ओवर पिच एक हाथ बॉल आएगी वो भी ठीक ठाक पाले में तो ये डेफिनेटली बाहर हो सकती है। जांचा वहां पर विशाल गायकवाड़ ने कि इन्हें मोमेंटम नहीं मिल रहा है, इन्हें लगातार जड़ में गेंदें फेंकी जाइए और यकीनन इसी कामयाबी के साथ अब तक गेंदबाज सफल हो चुके इस बैट्समैन के खिलाफ। एक छक्का जरूर आया लेकिन एक छक्के के लिए इन्होंने भी 7 गेंदों का सामना किया है, थोड़ा सा परेशानी में डाल दिया इस गेंदबाज ने। तो आगे आकर भी खेलने का प्रयास, फिर भी नहीं कुछ हो पा रहा है, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हो पा रहा है। इस बार कदमों का भी इस्तेमाल किया लेकिन कोई फायदा नहीं हो पा रहा है। डगआउट की तरफ से इशारा आ रहा है कि मार लीजिए, एक बार बल्ले पर गेंदें कनेक्ट कर लीजिए, लेकिन नहीं कुछ मिल पा रहा है। 16 गेंदें यहां से 15 गेंदें माफ कीजिएगा और 40 रनों की अभी भी आवश्यकता है। दबाव में डाल दिया है, पार्टनरशिप बढ़ाने का प्रयास जरूर किया जा रहा है। दुर्वेश भोईर आउट होने के बाद रत्नदीप पाटिल और सुमित पाटिल ये जोड़ी मैदान की है, मैदान के अंदर है, लेकिन इन दोनों बंदों को भी यहां पर पूरी तरह से शांत रखा है। फुल टॉस बॉल बिग हिट किया है, आप यहां पर सीधा गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के ऊपर से। आखिरकार अंतिम क्षणों में यह बेहतरीन छक्का। इसी 6 की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 24 रन। स्लोवर के चक्कर में थे और गेंद फुल टॉस गिरी और जिसका फायदा उठाया है बल्लेबाज ने, यहां पर 6 मिलता हुआ। आखिरकार यहां पर थोड़ा सा प्रेशर डालने की कोशिश विशाल पावा के ऊपर, तेज बॉल डाली थी लेकिन लेग स्टंप से बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 25 रन और गेंदों के बीच में फासला। अंतिम गेंदें बची है टोटल 14 गेंदों में चाहिए 33 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। ओवले अगर कहेंगे रोशन तो रायगढ़ की पनवेल के क्रिकेट की पंडरी है, जिस ओवले से क्रिकेट की हमेशा शुरुआत होती है और अच्छा क्रिकेट के लिए योगदान इस ओवले गांव का रह चुका है। ओवले माता की यात्रा हमेशा दमदार हमने देखी है। लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, बिग शाउट, लेकिन अंपायर के मन में कोई डाउट नहीं था, उन्होंने पूरी लाइन परफेक्ट छाछ ली। ओवर की समाप्ति, एक गेंद शायद बची है लेग बाय के तौर पर, यहां पर लेग बाय के तौर पर एक सिंगल मिलेगी और सिंगल की मदद से स्कोर पहुंचा है अभी तक 26 के ऊपर, यानी कि 13 गेंदों में 32 रनों की आवश्यकता है। बैटर लाइन और लेंथ यहां पर करते हुए पिछली गेंद वाइड आई थी, उसके बाद ये परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिला जहां पर बिग अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन ठुकराया इस अपील को अंपायर ने। सिंगल मिलेगा। देखिए यहां पर अगर बल्ले पर सीधे तरीके से नहीं आते तो सिंगल डबल पर ध्यान केंद्रित करना ये बहुत ही महत्वपूर्ण होता है। विशाल पावा फिर से एक बार तैयार होते हुए और जड़ में डालने की कोशिश इस बार भी थी। लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से गेंद को निकाला। अंतिम गेंद के ऊपर मच नीडेड बाउंड्री, 4 रन मिलेंगे और इसी के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद 10.00 के करंट रन रेट से 30 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 58 का टारगेट, 12 में चाहिए 28 की आवश्यकता। ड्रिंक्स है मैदान में, तब तक सुनते हैं केडीएच वागिलीवाड़ा पुरस्कृत चिन्मय पाटिल स्मृति चषक में डीजे मैडी की संगीत। नेक्स्ट मैच समर 11 टाकीगांव विपक्ष गावदेवी होसरले के बीच में बिग फाइट हमें नजर आएगी। अच्छी टीमें हैं, दोनों भी टीमें ताकतवर टीमें एक दूसरे के सामने जरूर टकराएगी। पहले राउंड का वो आखिरी मैच होगा फिलहाल, ये पहले राउंड का तीसरा मैच। पहले 4 टीमों की अगर चर्चा करेंगे, हिमांशु 11 गावदेवी जुई और दादरपाड़ा के बीच में मैच खेला गया और जुई टीम मैच जीती। दूसरा मैच शहनुमान खारकोपर और करंजाड़े के बीच में करंजाड़े टीम ने मैच जीता। फिर विनर्स वर्सेस विनर्स मैच खेला गया, जिस हाई वोल्टेज मैच में आखिरकार एक ही मैच में 2 अर्धशतक देखने को मिले और अंतिम क्षणों में बाजी मारी जय हनुमान करंजाड़े टीम ने। पहले राउंड का थ्रेश तीसरा मैच देवांश 11 चिंचपाड़ा विपक्ष अजनबी स्पोर्ट्स
ओले, ये दो टीमों के बीच में पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 57 ठोके, 58 का पीछा करते हुए अब तक 30 बने हैं, यानी कि 12 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है। बॉलिंग मार्ग पर तैयार बॉलर विराट, और पहली गेंद सामने से यहां पर घुमाया, गेंद को बाहर की तरफ निकालने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए दो युवा प्रतिभावान गेंदबाज पहले सेकंड पावर प्ले में हमने देखा जहां पर आदेश मुंगा जी ने जबरदस्त गेंदबाजी की, फिर विराट गायकवाड़ को यहां पर गेंदबाजी के लिए लाया गया, उनकी सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी, और लॉफ किया है जरूर, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, कोई चूक नहीं, विकेट मिलती हुई गेंदबाज विराट को, बढ़िया कैच। रवि पाटिल नंबर 4 के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए, शायद यही रवि पाटिल है जो 40+ मास्टर है। इन्होंने धुंधरे के मैदान के ऊपर टीसीसी ट्रॉफी में क्या बढ़िया बल्लेबाजी की थी। ये किसी युवा खिलाड़ी को ये पूरी तरीके से सोचने के लिए मजबूर करेंगे। अभी भी 40+ में दमखम दिखा दे और क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते। चलिए यहां पर जाएंगे मैच की तरफ, बेहतरीन गेंदबाजी का नजराना, और हाफ ट्रैकर की बॉल आपिश किया था, शॉट एक्स्ट्रा, कवर के ऊपर से बुम बुम रोनी थे वहां पर, बढ़िया एफर्ट उनके ओर से, अगर वो गेंद को ना रोकते तो डेफिनेटली ये चौका मिल सकता था। छलांग लगाई अंतिम क्षणों में और अपने टीम के लिए 2 रन बचाए। कैच की मांग जरूर की थी लेकिन कैच नहीं लपक पाए, थोड़ा सा कठिन था। 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से टीम का स्कोर वहां पर पहुंचा, स्कोर कार्ड के ऊपर 32, यानी कि जीतने के लिए अभी भी चाहिए 26 रनों की आवश्यकता। और जड़ में डालने का प्रयास, गैप में के लिए गेंद, फील्डर आते हुए वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे की कोशिश, मामला बन सकता था, ये विकेट मिल सकती थी आपको रवि पाटिल की। किस्मत ने साथ दिया है, वहां पर 1 रन मिलेगा और इस 1 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 33 के ऊपर। 8 गेंदों में 25 की जरूरत। धीरे धीरे मैच थोड़ी सी दूर जाती हुई देवांश 11 चिंचपाड़ा की ओर से फुल टॉस बॉल, विकेट का प्रयास, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में मौजूद, कोई चूक नहीं, बैट्समैन हो गया आउट। तीसरा करारा झटका देवांश 11 चिंचपाड़ा टीम को। तो शुभम केनियानी ऋषि पडवलकर A1 जोड़ी, इनके ओर से अजय बल्लेबाज, इसके लिए हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम है। ऋषि पडवलकर और उनके सम्मेता शुभम केनी की ओर से हर छक्के के लिए अजय बल्लेबाज के लिए 500 रुपए का इनाम है। तो चलिए जाएंगे मैदान की तरफ। और फुल टॉस बॉल, आइए गूगल पे तैयार रखिए, 6 रन सीधा बाउंड लाइन के बाहर। क्या जबरदस्त स्ट्रोक था। तांबड़ी चांबड़ी मैच मैडी, ये फुल टॉस गेंद के ऊपर फुल टोल वसूल कर दिया है। क्या बेहतरीन छक्का यहां पर हमें देखने को मिला है और इसी 6 रनों की टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 39 रन। रन और गेंदों के बीच में फासला 6 गेंदे, 19 रनों की आवश्यकता है। 6 गेंदे 19 की जरूरत। अब गेंद थमाई गई है मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द अजनबी स्पोर्ट्स ओले, यानी कि सतीश मात्रे, इनके हाथों में गेंद सौंपी गई है। सामने 40+ खिलाड़ी आप देख सकते हैं। रवि, दोनों वरिष्ठ खिलाड़ी, दोनों अनुभवी खिलाड़ी हैं।
एक ने गेंदबाजी के लिए अपने टीम के लिए काफी जज्बा दिया है, तो एक ने बल्लेबाजी के लिए अपने टीम के लिए योगदान दिया है। देखेंगे आखिर के क्षणों में एक गेंदबाज की जीत होती है या बल्लेबाज की जीत होती है। 6 में चाहिए 19 रनों की जरूरत। मैच बॉल शायद मैदान के अंदर आती हुई, एक छक्के ने थोड़ा सा खेल बिगड़ा है। अगर वो आखिरी गेंद के ऊपर छक्का ना आता तो अजनबी स्पोर्ट्स वाली टीम की स्थिति मजबूत होती, लेकिन एक छक्कों की तलाश थी देवांश 11 चिंचपाड़ा टीम को। वो छक्का धाक दिया बल्लेबाज ने, अजय गोंदी ने। 6 गेंदे और 19 की जरूरत। और पहली गेंद लॉफ्टेड हिट, फुल टॉस, सीधा स्टैंड में जाएगी, सीमा रेखा पार, 6 रन। फुल टॉस गेंदें ना करेंगे तो बेहतर होगा, क्योंकि फुल टॉस गेंद के ऊपर अक्सर पनिशमेंट मिलती है, और कहीं ना कहीं इस फुल टॉस गेंद के ऊपर पनिशमेंट मिली थी। और एक और सामने दी थी इस गेंद को, लेकिन यह भी गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के ऊपर से, आउट ऑफ द पार्क, 6 रन। ये बिल्कुल 2 लगातार छक्के नजर आते हुए। देखिए आखिरी जो 3 छक्के हैं ना, वो बहुत ही खतरनाक महंगे गिर चुके हैं वहां पर अजनबी स्पोर्ट्स वाली टीम के लिए। 4 गेंदों में आप 7 चाहिए। एक आध मैजिक गेंदबाजी अगर हो गेंद तो निश्चित तौर पर पलटवार हो सकती है। ये फुल टॉस, लेकिन इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है। तीनों की तीनों गेंदे सतीश मात्रे इनकी फुल टॉस गिरी। आप लेग कटर गेंदबाज थोड़ा सा घुमाव दीजिए, लेकिन चले इस बार बचे। अब आएगा खेल में मजा। 3 गेंदे 7 रन। पार्थ मुंडकर न्यू बॅटर। जर इथून कुठल्याही खेळाडूने सामना जिंकवला तर एवन जोडी पडोलकर आणि त्यांच्या समेत आमचे शुभम केनी यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। प्रकाश भाई आपका भी स्वागत करेंगे। शांतता संगठन के ओली विभागीय अध्यक्ष, आपका स्वागत है प्रकाश भाई। देवांश 11 चिंचपाड़ा टीम के बिग समर्थक। 3 गेंदों में 7 रन। तीसरी भी गेंद फुल टॉस आई थी, लेकिन वहां पर कैच लपक बैठे। क्या यहां से सतीश मात्रे पलटवार करेंगे देवांश 11 चिंचपाड़ा टीम के बल्लेबाजों के ऊपर? और ये स्लोवर 1 गेंद हवा में है, मौका बनेगा। जी हां, 2 गेंदें तेरी तो 2 गेंदें मेरी। 2 लगातार छक्के और 2 लगातार विकेट। 2 गेंदें अब चाहिए 7 रन। नए बल्लेबाज विजय भोईर उर्फ हीरा के नाम से मशहूर ये खिलाड़ी रिवर्स चार्ज खेलना भी जानते हैं, लेकिन इस समय 2 में 7 कंपल्सरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम। ये गेंद के ऊपर सिंगल कम से कम चाहिए तो चाहिए मैच में अगर बने रहना है तो, वरना ये डॉट बॉल अगर सतीश मात्रे निकालते हैं तो अजनबी स्पोर्ट्स वाले टीम का पगड़ा बिल्कुल भारी रह जाएगा। क्या मैच चल रही है, हाई वोल्टेज ड्रामा। कहानी में अभी भी ट्विस्ट है, ना कोई टीम जीती है ना कोई टीम हारी है। बंद लिफाफे में अभी भी ये मैच बैलेंस है। ये लीजिए भागे सुरते दौड़ते चले आ रहे हैं, क्योंकि मैच भी उतनी गर्म है। संदेश भगत इनके ओर से 1000 का इनाम है अगर कोई भी बल्लेबाज ये मैच जिताते हैं, लेकिन हीरा के लिए ये सुवर्ण मौका है। 2 गेंदे 7 की जरूरत। सतीश ने कम बैक किया है, फिर से एक बार तैयार। ओ ये क्या कर दिया, आज लेन लाइन नहीं मिल रही है। फुल टॉस गेंदें गिर रही है और ये अंपायर की तरफ निर्णय जाएगा तीसरे। ये बीमर है या नहीं, छक्का मिला है विजय हीरा के बल्ले से, लेकिन तीसरे अंपायर से गुजारिश करेंगे, आइए थर्ड अंपायर यहां पर चेक कीजिए। पेन कलवे से बिलोंग करते अंपायर, जिनके निर्णय की प्रतीक्षा करेंगे। क्या ये गलत गेंदें गिरी सतीश मात्रे की ओर से? लेग कटर गेंदबाज है,
टप्पा पीछे नहीं गिरा उनका, आज फुल टॉस गेंदें गिरी और जिसका फायदा वहां पर मिला है सभी बल्लेबाजों को। अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे, वहां पर ये लीगल बॉल है या फिर नो बॉल है, निर्णय की प्रतीक्षा करेंगे। 19 रन चाहिए 23 ओवर में, 2 में 7 मैच में कब पलटवार किया था, 2 में 2 छक्के जरूर आए थे, उसके बाद उन्होंने 2 विकेट लिए, फिर 2 में 7 थोड़ा सा मुश्किल, लेकिन इस बार नो बॉल करार अंपायर की ओर से और मैच गंवाना पड़ा अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम को उनकी गलतियों की वजह से। और मात्र वहां पर मैच जीता देवांश 11 चिंचपड़, हार्दिक अभिनंदन। अजय आइए, आपके के लिए 500 का इनाम आ चुका है और विजय हीरा आपके लिए 1000 का इनाम संदेश भगत साहब इनकी ओर से। तो मैन ऑफ द मैच रवि पाटिल 40+ मास्टर, 15 रन बनाकर गेंदबाजी में 3 विकेट लिए और रवि रहेंगे इस मैच के हीरो। तर संदेश भगत साहेब यांच्या वतीनं फलंदाज